चला मित्रांनो, आज एक तुम्हाला मी नवीन प्रश्न विचारणार आहे. आता 2019च्या नंतर BS6 गाड्या आल्यात. त्या गाड्याला सगळ्याला प्रदूषणमुक्त म्हणून युरिया टँक दिल्यात. म्हणजे त्याला DF म्हणतात, कोणी युरिया टँक म्हणतंय. तर त्या गाड्याला POCची काय गरज आहे आता? आता ह्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला काय काय धोका आणते ते तुम्ही विचार करा आणि कमेंटमध्ये सांगा की POC नसल्यावर काय काय अडचणी येतात. मग POC कशासाठी ठेवली सरकारनं? POC अगोदर कशासाठी होती? प्रदूषणासाठी. आणि आता BS6 गाड्याला युरिया DF असल्यामुळं POCची काय गरज आहे? मग सरकार हे का काढत नाही आता RTOच्या नियमातून? का तर POC नसली तर पोलीस बी फाईन मारतात. मग तुम्ही 150 रुपयाची POC चांगली का 500 किलोमीटरला 745 रुपयाचा DF टाकलेला बरा? एवढं सांगा फक्त. आता फक्त कमेंट करून सांगा.